नमस्कार. आचरा ग्रामपंचायत निवडणूक सार्वत्रिक निवडणूक 2023 साठी आता स्वतः भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचं इथे आलेले आहेत आणि त्यांनी आता नुकतंच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. भाजपाचे त्या दरम्यान आपण पाहू शकतो की सर्व वरिष्ठ पदाधिकारी अशोक सावंत असतील, निलिमा सावंत असतील किंवा आता आपल्यासोबत तालुकाध्यक्ष जे ग्रामीण भागाचा भरपूर अभ्यास आणि ते सगळं जे त्यांचं चालू असतं ते धोंडी चिंदरकर असतील स्वतः जे इथे सरपंच पदाचे आचरा ग्रामपंचायतसाठी सरपंच पदाचे जे उमेदवार आहेत ते जेरॉन फर्नांडिस आहेत. आता आपण जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना आधी आता जो आचराचं आत्ताचं जे आहे ते मार्गदर्शन केलेलं आहे त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रेक्षकांना म्हणजे जे आता घरी असतील कदाचित ते इथे नसतील त्या कृपया सांगत आणि ह्या आत्ताचा जो माहोल बघताय त्याविषयी काय वाटतंय? नमस्कार. आज आचरा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने एक जिल्हाध्यक्ष म्हणून सगळ्या उमेदवारांची भेट घेणं आणि थोडंसं प्रचारासंदर्भातलं सगळं जाणून घेण्याच्या अनुषंगाने आज इथे भेट दिली. सगळ्या उमेदवारांशी भेटलो. आमचे सरपंच पदाचे उमेदवार सन्मान्य जेरॉन फर्नांडिस यांची भेट झाली. सगळेच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी भेटले आणि जसं जिल्ह्यामध्ये 23 ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत, 5 थेट सरपंच निवडणुका आहेत. तर सगळ्याच ठिकाणी भेट देताना आचऱ्यामध्ये आल्यानंतर एक वातावरण मला खूप चांगलं वाटलं. की सगळीच आमची जुनी जाणती मंडळी आहेत की ज्यांना राजकारणाचा गेल्या 25, 30, 35 वर्षाचा अनुभव आहे आणि ज्यांनी पंचायत समिती स्तरावर असेल, जिल्हा परिषद स्तरावर असेल की वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत, ज्यांना ग्रामीण भागाचा चांगला अभ्यास आहे, अशी सगळी मंडळी या प्रचारामध्ये चांगल्या पद्धतीने उतरली आहेत आणि प्रचाराची एक योग्य तशी दिशा त्यांनी ठेवलेली आहे. या सगळ्या माहोलमध्ये मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये आता कोणत्याच निवडणुकीची तशी भीती वाटण्याची किंवा त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण भारतीय जनता पार्टीचं काम हे पंचायत टू पार्लमेंटपर्यंत एका वेगळ्या वेगळ्या चढत्या क्रमाने सुरू आहे. आमचे सन्माननीय मोदी जे आहेत, पंतप्रधान जे भारताचे आहेत, त्यांनी इतका चांगला आदर्श घालून दिलेला आहे समाजकारणाचा, की त्या सगळ्या आदर्शावर जरी आपण कार्यकर्त्यांनी चालण्याची भूमिका घेतली, त्यांनी ज्या काही योजना सगळ्या लोकांसाठी दिलेल्या आहेत, त्या सगळ्या योजनांबद्दल जरी लोकांशी संवाद साधला, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत कोणत्याही प्रकारचं वेगळं काही करावं लागेल असं मला वाटत नाही. इतकं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या 9 वर्षामध्ये राष्ट्रीय स्तरावरून केलेलं आहे. मागची 5 वर्ष आणि आताचं हे वर्ष, दीड वर्ष राज्य स्तरावरूनही अशा पद्धतीचं काम झालेलं आहे. त्यामुळे मला 100% विश्वास आहे की आमच्या इथे जेरॉन फर्नांडिस हे सरपंच पदाचे उमेदवार आणि त्याच्याबरोबर 13ही आमचे उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने या आचरा ग्रामपंचायतीमध्ये विजय संपादन करतील आणि हा विजय संपादन केल्यानंतर हा विजय म्हणजे कुडाळ मालवण विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणण्याच्या प्रक्रियेची ही नांदी असेल आणि अशा पद्धतीचं काम आम्ही उभं केलेलं आहे आणि त्या कामाचा निकाल जो आहे किंवा त्या कामाचं जे काही फलित आहे ते तुम्हाला 6 तारीखला पाहायला मिळेल. याचाच अर्थ असा आहे की पूर्ण जिल्ह्याभरातल्या सगळ्या निवडणुका आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकू आणि मोदीजीने जो आम्हाला आमच्या प्रदेशाच्या संघटनेने आणि राष्ट्रीय संघटनेने आम्हाला जे काम दिलेलं आहे की प्रत्येक बूथवर 51% मताची आपण बेगमी करायची. आपण इतकं काम केलेलं आहे, इतक्या डायरेक्ट बेनिफिटच्या योजना दिलेल्या आहेत की प्रत्येकापर्यंत जाऊन आपण या योजनांचे लाभार्थी आहेत त्यांच्याशी संवाद जरी साधला तरी प्रत्येक बूथवर प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला 51% पुढची मतं कायमची आपल्याला भारतीय जनता पार्टीशी ठेवायची आहेत. तशा पद्धतीचा प्रयत्न या आचऱ्यामध्ये मला दिसून आला आणि मी आता जसं म्हणालो तसं चांगलं यश या आचऱ्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळेल यात कोणताही संदेह नाही. आता तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांना विचारतो की आता हे तुमचं तसं बघितलं तर होम ग्राउंडच आहे. जेव्हा तुम्ही तालुका प्रमुख म्हणून काम करताय त्यानंतर आचरा हा तुमचंच मंडळ किंवा आपण आपण म्हणू शकतो. मग यावेळी काही वेगळेपण असं जाणवलं का की यावेळी जेव्हा तुम्ही प्रचार करताय त्यावेळी आणखीन असे काही मुद्दे आहेत की जे प्रचार करता करता लक्षात आले की बाबा या मुद्द्यांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं का? या ठिकाणी आचरा ग्रामपंचायत भोगातले निवडणूक हे आम्हाला आमच्या आम्ही ठीक आहे जिल्हाध्यक्ष आले, आमचे अन्य लोक आले, उद्या निलेश राणे साहेब सहज भेटीला येतील. परंतु आचऱ्या गावात असलेल्या कार्यकर्त्यांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की आमच्या आचऱ्या गावातील कार्यकर्ते एवढे सक्षम आहेत आणि अनेक निवडणुका आलेले सगळे अनुभवी आहेत त्या ठिकाणी. आम्हाला खात्री आहे विजयाची निश्चित, तिथले कुठे आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही. परंतु काही ठिकाणी अपप्रचार या ठिकाणी जो विरोधकाकडून चाललेला आहे की आम्हाला काही आत्ता जे जे विद्यमान जे सरपंच पदाच्या उमेदवारासाठी उभे असलेले उमेदवार हे आमच्याजवळ होते, म्हणजे राणेसाहेबांजवळ होते, हे होते. आता त्यांना काही कारणास्तव
खरं म्हणजे त्यांनी आमच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्नही केला होता. पण आमच्याकडे त्यांच्या जे जनमताचा विचार करता इथे त्यांना तशा प्रकारे संधी नव्हती. कारण हे शक्य नव्हतं आणि म्हणून त्या ह्याच्यातून तिकडे गेले. आणि आज अशी परिस्थिती की शिवसेनेकडे की त्यांचा जो उमेदवार उभा राहण्यासाठी कोणी तयार नव्हता. आणि मग त्यांनी तो एक उमेदवार इकडेचा तिकडे गेला. ठीक आहे, होऊ शकतं राजकारणात अशा गोष्टी होऊ शकतात. परंतु या निश्चित खात्रीने सांगतो, की ज्या काही हा आचऱ्यासारखा जो भाग आहे, हा इथे याला टुरिझमला म्हणजे पर्यटनाला अतिशय चांगलं पोषक वातावरण, चांगला समुद्रकिनारा आहे. आणि आचरा गाव किंवा या ठिकाणी एक सांस्कृतिक ज्याला वारसा लागला, अशा प्रकारचं गाव या ठिकाणी सुज्ञ सुशिक्षित लोक राहतात. त्यामुळे आम्हाला खात्री आहे, की ते जाणतात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम काय, माननीय राणे साहेबांचं काम काय, पालकमंत्री म्हणून ते कशाप्रकारे निधी देऊ शकतात, अशा प्रकारचा विश्वास आहे. आमच्या सगळ्या नेत्यांना विश्वास आहे. आणि माननीय निलेशजी राणे या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी लक्ष देऊन आहेत या कामावर. आणि आमचे जे जयवंत फर्नांडिस हे लोकप्रिय उमेदवार, मी पहिल्यांदाच जेव्हा आम्ही त्यांची उमेदवारी दिली, हे लोकप्रिय म्हणजे त्यांच्याबद्दल कोणाच्या मनात कसल्याही प्रकारची शंका नाही की बा ते काय करणार आहेत. कारण सर्वांच्या अडीअडचणीला प्रत्येक प्रसंगाला धावणारा असा माणूस आहे. खरं म्हणजे जयवंत, आम्ही असे सगळेच त्यांना जयवंत म्हणतात. याचं कारण आहे की ते लोकप्रिय उमेदवार आहेत. त्याच्यामुळे आमचे उमेदवार चांगले आणि जे आमचे ग्रामपंचायत सदस्य जे दिलेले आहेत उमेदवार म्हणून, ते सगळे अनुभवी आहेत, हुशार आहेत. निश्चितपणे खात्री आहे की आम्हाला विजयाची कुठली शंका नाही. परंतु ह्या गावाच्या विकासासाठी काही विषय राहिले असतील किंवा चुकून तर ते पुरे करण्यासाठी आमच्यावर सत्ता, आम्ही सत्तेचा वापर ह्या गावातल्या चांगल्या हितासाठी आम्ही निश्चित करू. आता मी अशोकजी सावंत यांच्याकडे येतो. 35 ते 40 वर्षांचा संघटनात्मक अनुभव तळागाळापासून अगदी जसा मगाशी आपल्याला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पंचायत ते पार्लमेंट हा एक जो मुद्दा सांगितला, त्या सगळ्या जवळपास गोष्टींशी तुम्ही त्या व्यक्तींशी तुम्ही कायम 30-35 वर्षात संबंधित आहात. आता जेव्हा अशोकजी अशी जेव्हा निवडणूक येते, ही एक रंगीत तालीम अनेक पुढच्या जसं प्रभाकर आपल्या सावंत सरांनी सांगितलं. मग तुमचं आता ही जी रंगीत तालीम आहे, त्याला जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून आणि ही कशी त्याला साथ असणार आहे, अशाच प्रकारच्या विविध निवडणुकांना? आचरा ग्रामपंचायत निवडणूक चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीने एक अनुभवी जिल्हा परिषदेच्या सभापतीपद भुजवलेले जयवंत फर्नांडिस हा आमच्या विनंतीवरून, भारतीय जनता पार्टीच्या विनंतीवरून, की या सरपंच पदासाठी एक अतिशय म्हणजे ज्याचं जे जिल्हा परिषद अतिशय चांगलं काम केलेलं, म्हणून या गावाचा विकास, जिल्हा परिषद ग्रामपंचायतीचा विकास करताना जिल्हा परिषदेचा अनुभव आहे त्यांना. आणि त्यांच्याबरोबर असलेली सगळी टीम हे अतिशय चांगल्या प्रकारे आता प्रचार आपला करतायत. ज्या ज्या योजना पाहिजेत, केंद्र सरकारच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, आता मोदी साहेबांनी जे आज तळागाळापर्यंत आपण पोचलेले आहेत आणि ज्या योजना येत आहेत त्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या गावाच्या ह्याच्यापर्यंत पोचवण्याचं काम जयवंत फर्नांडिस करतील. आणि या ठिकाणी जो आज हा जिल्हाध्यक्ष बोलल्याप्रमाणे की हा स्टंट निवडणूक जिंकल्यानंतर हा संपूर्ण ह्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा विषय जाणार आहे. म्हणून जयवंत फर्नांडिस आणि त्याच्याबरोबरचे असले 13 जण अतिशय चांगल्या फरकाच्या मताने निवडून येतील. आणि भारतीय जनता पार्टीचं आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुकी झाल्या त्या सर्वच्या सर्व, जी पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, खरेदी विक्री संघ असू दे, सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत. आणि म्हणून आचऱ्याची ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीच 100% जिंकणार, हा माझं स्वतःचं मत आहे. तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. आणि भाजपतर्फे 2023 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक आचरा ग्रामपंचायत यासाठी जी तयारी आहे, ती आता तयारीची हे उत्कंठा पण जशी निवडणुकीची जवळ आली आहे, तशी आता मोठमोठे नेते, मोठमोठे पदाधिकारी, हे सुद्धा ज्येष्ठ पदाधिकारी सुद्धा कार्यकर्त्यांना वेळ देत त्यांचा इथे आलेला आहे ते पाहू शकतो. या निवडणुकीच्या संपूर्ण धामधुमीवर आपलं लक्ष असेलच. प्रसाद टोपलेसह सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.